नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक बटाटा आणि 1 कप रव्यापासून खूप छान असा डोसा बनवणार आहे। तर हा डोसा खूप असा कुरकुरीत होतो आणि बरेच वेळा काय होतं, ऑफिसला जायची घाई असते किंवा मुलांना जायची घाई असते किंवा सुट्टीचा दिवस असतो। यावेळेस काय होतं की पटकन असं मुलांना काहीतरी द्यावंसं वाटतं आणि झटपट होतो। हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, कारण ह्या नाश्त्याला फारसा वेळ लागत नाही किंवा पीठ आंबवायचं नाही किंवा फर्मेंटही करायचं नाही, त्यामध्ये आंबटही काही टाकायचं नाही। खूप असा सोपा आहे आणि माझ्या ह्या रेसिपी खूप सोप्या आहे। तर ह्या बटाटा आणि रव्यापासून ही रेसिपी आज आपण बनवणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला 1 बटाटा आणि 1 कप रव्यापासून डोसा कसा बनवायचा ते बघणार आहेत। तर त्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही रवा, जाड, बारीक, मध्यम कोणताही घेतला तरी चालेल। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हा रवा पूर्ण घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे मैदा। इथे 2 चमचे मैदा घालायचा आहे, त्यामुळे डोशाला बाइंडिंग छान येते। आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे। आता एक बाउल घ्यायचा आणि त्या बाउलमध्ये आपण कोणताही एक भांडं घेऊ शकता, त्यामध्ये आता हे सर्व ओतून घेऊ। आता हे 2 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवू आणि ह्याच भांड्यामध्ये आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। इथे बघा, एक बटाटा साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि फोडी करून घेतलेल्या। त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरं, 3 हिरवी मिरची, 1 आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे। बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि जे आपलं रव्याचं मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये आपण हे ओतून घेणार आहे। आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला, इथे मी आंबट दही आहे म्हणून अर्धाच कप दही घेतलेला आहे। तुम्ही जर रोजचं ताजं जर दही असेल तर 1 कप घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी। आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला याच वेळेत जर मीठ जर कमी वाटत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही मीठ टाकायचं आहे। आता हे पूर्ण आपण फेटून घेऊ। पद्धतीने छान असे हे फेटून घेतलेलं आहे। आता हे 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवू, म्हणजे छान यामधला जो रवा आहे तो छान असा फुलला जाईल। जे आपलं डोशाचं मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण एक चटणी बनवणार आहे। इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा कप छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे पाव कप ही डाळवं घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर कोथिंबीर थोडीशी, 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा छोटा तुकडा, अर्धा चमचा जिरं। त्यानंतर इथेच आपण 1 चमचा दही घालणार आहे। हे दही थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी 1च चमचा घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि हे वाटण तयार करून घ्यायचं। तर बघा, अशा पद्धतीने चटणी वाटून घेतलेली आहे। आता एका वाटीमध्ये आपण ही काढून घेऊ। डाळवं आणि खोबरं वाटण्यासाठी मी अजून यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे। आता यासाठी आपल्याला एक तडका द्यायचा आहे।
आता बघा पॅनमध्ये 1 चमचा मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी, 1 सुकी मिरची आणि त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पाने. अगदी छान अशी ही फोडणी तयार होते आणि लगेचच आपण यावर ही ओतून घेणार आहे. चुरचुरीत अशी फोडणी बसली की चटणी खूप सुंदर लागते. तर 10 मिनिटे झालेली आहे आणि रवासुद्धा छान असा फुललेला आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असा फुललेला आहे. आता यामध्ये आपल्याला जसं पेपर डोश्याला पीठ लागतं त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. अगदी 2-3 चमचे आपण यामध्ये पाणी घालणार आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूपही पटकन पाणी टाकायचं नाही, एकदम पातळ होऊन जाईल आणि डोसे तुमचे व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी हळुवारपणे पाणी घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. आता ह्या सोड्यावर सुद्धा अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सर्व एकदा मिक्स करून घेऊ. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी मोठा चमचा घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे डोश्याचं पीठ तयार झालं पाहिजे. एकदा ओतलं की खालच्या पिठामध्ये एकदमच मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीचं. तर आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि ह्या पॅनला तेल किंवा मिठाचं पाणी बिलकुलही लावायची गरज नाही. आता यावर आपण 1 चमचा भरून हे बॅटर घालणार आहे. बघा बरोबर मधोमध घ्यायचं आणि गोल गोल पटपट असे हे फिरवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस वरची बाजू ही सुकल्या जाईल त्यावेळेस आपल्याला त्यावरती तेल लावायचं आहे. बघा पटकन अशी सुकल्या जाते आणि त्यावर आता आपण तेल लावून घेऊ. मुलांना सुट्टी असो किंवा घरच्यांना ऑफिस नसेल, सुट्टी असेल, पटकन असा झटपट काय बनवावं हे सुचत नाही, तर अशा वेळेस 1 कप रवा आणि 1 बटाट्यापासून भन्नाट अशी ही रेसिपी तयार होते आणि नाश्ताही पोटभरीचा होतो. तर अशा पद्धतीचे तुम्ही एकदा डोसे नक्की बनवून बघा, खूप सोपे आहे. तर याला आता आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आता मध्यभागी आपल्याला गॅसची जी आच आहे ती लागते आणि कडेने लागत नाही. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून आपल्याला खरपूस असं हे सगळ्या बाजूने फिरवून असं हे भाजून घ्यायचं आहे. आपोआपच याच्या कडा सुटल्या जातात. तर बघा ज्यावेळेस आपण टाकलं त्यावेळेस छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आणि खूप असा खरपूस झालेला आहे, खूप पातळ झालेला आहे. आपोआप याच्या कडा सुटलेल्या आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप असा कुरकुरीत डोसा तयार होतो आणि चवीला इथं अप्रतिम लागतो. अशा पद्धतीने आपण 2 ते 3 डोसे हे करून घेऊ. तर इथे आपले अतिशय खमंग असे 1 बटाटा आणि 1 कप रव्यापासून डोसे बनवून तयार झालेले आहे. खूप कुरकुरीत असे झालेले आहे. ह्या पद्धतीचे तुम्ही सोप्या पद्धतीचे डोसे एकदा नक्की बनवून बघा. चटणीसुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि अगदी सोपी ही चटणी आहे, चविष्ट आहे. तर कोणत्याही सुट्टीच्या दिवशी किंवा झटपट अशी ही तुम्ही रेसिपी बनवू शकता. तर एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.